तर कॉमन एरर्स हा अतिशय महत्वाचा असा एक भाग आहे, तो आपल्या एक्झाम मध्ये येतो. आणि कॉमन एरर्स म्हटलं तर खूपच कॉमन एरर्स आहेत, परंतु त्या सर्वच महत्वाच्या असतील किंवा परीक्षेला येतील असं काही नसतं. तर ज्या महत्वाच्या आहेत किंवा अनेक परीक्षेला विचारलेल्या गेलेल्या आहेत किंवा परीक्षेला विचारल्या जातील अशा काही कॉमन एरर्स मी सिलेक्टिव्ह इथं पीडीएफ स्वरूपात तुमच्या समोर आणलेले आहेत. तर आता ह्या भरपूर इकडून तिकडून अशा महत्वाच्या ज्या वाटतायत किंवा ज्या एक्झाम साठी विचारल्या जातात गेलेल्या आहेत, अशांचा आपण या ठिकाणी ह्याच्यात समावेश केलेला आहे. तर पीडीएफ दिसते का सर्वांना? सर दिसतीये. हा, तर बघा आता कॉमन एरर्स एक 2 मिनिटं तुम्हाला थोडी माहिती सांगतो. कॉमन एरर्स म्हणजे काय? कॉमन एरर्स म्हणजे सर्वसामान्य चुका ज्या आपल्या इंग्लिश यूज करताना किंवा राईट करताना होतात, अशा चुका सर्वसामान्य कॉमन मध्येच तुमच्या लक्षात येत असेल. कॉमन एरर्स म्हणजे सर्वसामान्य चुका ज्या आपल्या हातातून न कळत होतात किंवा सोप्या असतात परंतु आपल्या सहजासहजी लक्षात येत नाहीत, अशा चुका म्हणजे कॉमन एरर्स, सामान्य चुका. तर आता यापैकी बऱ्याचशा चुका त्या आपण ज्या वेळेस ग्रामरचे आयटम घेतलेले आहेत त्यावेळेस तुमच्या समोर आलेले असतील, तुमच्या ते आता लक्षात येईल की असं करणं म्हणजे कॉमन एरर होतं. ठीक आहे. तर आता बघा पहिलं जे सेंटेन्स आहे किंवा पहिली जी कॉमन एरर आहे ती काय आहे? युजिंग इफ कंडिशनल्स. इफ कंडिशनल्स. आता इफ कंडिशनल मध्ये बघा, आता पहिलं जे विधान दिलेलं आहे किंवा वाक्य आहे, इफ आय विल विजिट लंडन आय विल मीट यू. आता मला सांगा या वाक्यामध्ये काय चूक आहे? इफ आय विल विजिट लंडन आय विल मीट यू. सर विल दोनदा नव्हतं ना वापरायला पाहिजे? हा, म्हणजे आपण काय केलं होतं की इफच्या क्लॉज मध्ये विल वापरलं होतं का? इफच्या क्लॉज मध्ये विल हा, म्हणजे काय आहे? इफच्या क्लॉज मध्ये आपण विल वापरलेलं नव्हतं, त्याच्यानंतरच्या क्लॉज मध्ये वापरलं होतं. अर्थातच आपण काय केलं पाहिजे, इथलं इफच्या क्लॉज मधलं जे विल आहे ते ड्रॉप केलं पाहिजे. खाली करेक्ट दिलेलं आहे तुम्हाला, इफ आय विजिट लंडन आय विल मीट यू, हे आपण शिकलेलो आहे. आता रूल दिलेला आहे त्याच्या संदर्भात, यूज प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स टू रेफर टू द फ्युचर आफ्टर कंजंक्शन्स लाईक. कशानंतर आपल्याला सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे? व्हेन, आफ्टर, इफ, ऍज सून ऍज. रूल काय आहे? तर ज्या वेळेस वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट वापरायचा असतो त्यावेळेस आपण कशानंतर वापरला पाहिजे? लाईक, व्हेन, आफ्टर, इफ, ऍज सून ऍज याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे? सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला पाहिजे. हा रूल आहे, म्हणजेच फर्स्ट कॉमन एरर आहे. त्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, तुम्हालाही येण्याची शक्यता आहे. अतिशय महत्वाचा असा रूल आहे. त्याच्यानंतर आहे बघा, आता एक्झाम्पल दिलेलं आहे, आय विल टॉक टू हिम व्हेन. व्हेन नंतर त्यांनी काय वापरलेलं आहे? व्हेन नंतर आय सी. हा, म्हणजे सी काय आहे? सी कोणत्या काळामध्ये आहे? सी हे कशामध्ये आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. म्हणजेच ज्या वेळेस वाक्यामध्ये कंजंक्शन्स कशासारखी येतात? व्हेन, आफ्टर, इफ, ऍज सून ऍज या प्रकारची कंजंक्शन असतील तर त्याच्यानंतर आपण काय यूज केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सिंपल प्रेझेंट टेन्स. एवढंच लक्षात ठेवायचं. तेवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्या वेळेस कंजंक्शन्स व्हेन, आफ्टर, इफ, ऍज सून ऍज असेल त्याच्यानंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला पाहिजे. आणि इफचे जे वाक्य आहे ते आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दोन्ही साईडला
विल वापरत नव्हतो, इफ क्लॉज मध्ये वापरत नव्हतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅरिड टू आणि मॅरिड विथ. तर दोन्ही पैकी योग्य कोणता आहे? सी इज मॅरिड विथ अन इंजिनियर. तर मॅरिड विथ हे काय आहे? रॉंग आहे. करेक्ट प्रेपोजिशन काय आहे? मॅरिड टू. टू. लक्षात ठेवा, हे पण प्रेपोजिशन अनेक वेळा आलेलं आहे, तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे. रूल टू इज अ करेक्ट प्रेपोजिशन टू यूज विथ मॅरिड. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेपोजिशन मध्ये काही सेट फ्रेजेस असतात. सांगितलं होतं ना, सेट फ्रेजेस. सेट फ्रेजेस म्हणजे काय की स्पेसिफिक शब्दासोबत एखादं स्पेसिफिक प्रेपोजिशनच यूज केलं जातं. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? मॅरिड काय ठेवायचं? टू. हा, राईट. मॅरिड टू लक्षात ठेवायचा आहे, तोच नियम आहे. पूर्ण नियम आपण लर्न करण्यात काही अर्थ नाहीये आणि बाकीच्या गोष्टी पण लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे? मॅरिड टू आणि फेन आफ्टर इफ एज सून एज नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स. हे दोन नियम अतिशय महत्वाचे आहेत, एक्झामला येईल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, एव्हरी विथ सिंग्युलर नाउन आणि एव्हरी विथ प्लुरल नाउन. हा पण प्रश्न येतो कॉमन एरर साठी, अतिशय महत्वाचा. तुम्ही म्हणाल सरांनी करेक्ट सांगितलेलं होतं, तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. काय करायचं आहे आपल्याला की बघा आता इनकरेक्ट सेंटेन्स बघा. एव्हरी स्टुडंट्स पहिल्यांदा काय दिलेलं आहे? एव्हरी स्टुडंट्स. तर आता एव्हरी म्हणल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी, त्याच्या पुढे काय केलेलं आहे त्याने? यस प्रत्यय लावलेला आहे. एव्हरी स्टुडंट्स इज इंटेलिजंट इन द क्लास. आणि दुसरं जे वाक्य आहे त्यात काय आहे? एव्हरी स्टुडंट इज. समजतंय का? इज इंटेलिजंट इन द क्लास. अ सिंग्युलर नाउन इज युज्ड विथ एव्हरी. एव्हरी सोबत नेहमी काय वापरायचं? सिंग्युलर सिंग्युलर नाउन. बस. तिथला रूल फक्त लक्षात ठेवायचा आपल्याला. वाक्य तुम्ही नंतर ते मॉडिफाय करू शकता, इकडचे तिकडे 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 करू शकता, पण रूल लक्षात ठेवायचा आहे की एव्हरी सोबत आपल्याला काय करायचं आहे? सिंग्युलर नाउनच वापरायचा आहे, यस प्रत्यय वापरायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर युझिंग बट अँड अल्दो टुगेदर. इनकरेक्ट काय आहे? अल्दो इट वॉज रेनिंग बट वी वेंट टू मार्केट. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? अल्दो सोबत बट वापरायचं नाही. हा, करेक्ट काय सांगलेलं आहे? अल्दो इट वॉज रेनिंग वी वेंट टू मार्केट. तर अल्दो जरी तरी त्याच्यात आलेलंच असते, त्याच्यामुळे आपण बट पुन्हा एक्स्ट्रा वापरायचं नाही. रूल खाली दिलेला आहे. इफ द सेंटेन्स स्टार्ट्स विथ अल्दो डोंट यूज बट विथ इट. संपलं. Although cell phones have many merits, demerits cannot be overlooked. Although he was not well, he attended the function. त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की although सोबत but वापरायची आवश्यकता मुळीच नाही. although सोबत but वापरण्याची आवश्यकता मुळीच नाही. त्याच्यानंतर आहे युवर आणि युआर. युवर आणि युआर दिसायला जरी सारखं असलं तरी फरक आहे. बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की इनकरेक्ट काय आहे? व्हॉट वॉज युअर अँसर. इनकरेक्ट आहे. तिथं काय यायला पाहिजे? व्हॉट वॉज युअर अँसर. युअर म्हणजे तुझं अँसर. यू आर अँसर असं असेल का? नाही. कसं असायला पाहिजे? व्हॉट वॉज युअर अँसर. तुझं अँसर काय आहे? युअर. आता रूल बघा. Your indicates possession, that is something belonging to you, while you are is a contraction form आहे. तो काय फॉर्म आहे? कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे. कशाचा आहे ते? यू आर चा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे ते. कॉन्ट्रॅक्शन्स माहित आहे ना सर्वांना? कॉन्ट्रॅक्शन्स जसं डोंट म्हणजे काय असतं? डू नॉट. डोंट. आणि ओंट म्हणजे काय असतं? ओंट. Will not. We won't. हा, राईट. तर विल नॉट. लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स. वेअर इज युअर सेल फोन. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रोजेक्ट. बघा आता
इथलं युवर वेगळं आहे पहिल्या वाक्यातलं. समजतंय ना सर्वांना? इथलं जे युवर आहे ते वेगळं आहे आणि इथलं युवर वेगळं आहे. तर वेअर इज युअर सेलफोन, तुझा पोझेशन आहे ना म्हणून तुझा. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तेच काय आहे, सब्जेक्ट आणि वर्ब आहे. यू आर म्हणजेच यू आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस प्रोजेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा रूल त्याच्या खाली आलेला आहे, तो पण एक्झामला येतो. इट्स आणि इट याच्यामध्ये फरक आहे बघा. इट्स आणि इट्स मध्ये फरक आहे. तर तो कसा फरक आहे? इट्स संडे सर व्हिडिओ पॉज झालाय. हॅलो. सर आवाज हॅलो. येत नाहीये तुमचा. आता येतोय का? हो हो सर. हो येतोय सर. हा. तर काय आहे की इट्स आणि इट्स मध्ये फरक आहे. इट्स आणि इट्स मध्ये फरक आहे. समजा आपण फक्त इट्स म्हटलं, इथं दिलंय हा. तर एक मिनिट. सर आवाज नाही येते. हा, आता येतोय का आवाज? हो येतो. हो सर हा. येतोय. तर इट्स ज्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी नाही ते इट्स काय आहे? रॉंग आहे. कारण इट्सचा फुल फॉर्म कोण सांगते मला? अपॉस्ट्रॉफी इट्स वाला फुल फॉर्म म्हणजे कॉन्ट्रॅक्शनच आहे तो सुद्धा एक. सांगा कॉन्ट्रॅक्शन. इट इज. हा, इट इट इज. इट इज असते तर सर. इथं राईट, बरोबर आहे. तर इट्स मध्ये काय आहे? इट इज अ कॉन्ट्रॅक्शन फॉर इट इज. इट्स इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन फॉर थिंग्स. इट्स माइन असं आपण म्हणतो ना, इट्स माइन, इट्स हिज. लुक्स ग्रेट विथ इट्स न्यू मॅट. इट्स रेनिंग आउटसाइड. बघा आता, इट्स न्यू मॅट हे काय आहे? पॉझेसिव्ह आहे. तर इट्स रेनिंग आउटसाइड हे इट इज आहे. समजतंय ना सर्वांना इट्स मधला फरक? पॉझेसिव्ह म्हणजे मालकीचं. हो सर. पॉझेसिव्ह म्हणजे स्वामित्व हक्क. पॉझेसिव्ह म्हणजे मालकी हक्क, माय, किंवा आपण त्याला पॉझेसिव्ह केस म्हणतो, माहिती असेल तुम्हाला. त्याच नंतर अतिशय महत्वाचे शब्द खाली आलेत बघा. देअर, देअर आणि दे आर. देअर, पहिला देअर म्हणजे कोण सांगते मला मराठीत काय आहे? देअर, पहिला देअर. हा, तेथे. त्याच्यानंतर नेक्स्ट देअर म्हणजे नेक्स्ट देअर त्यांचे. आणि देअर त्याचं काय आहे? कॉन्ट्रॅक्शन आहे ते कशाचं? दे आर. दे आरचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते. दे आरचं कॉन्ट्रॅक्शन आहे. तर लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्शन लक्षात आलं पाहिजे आपल्या. त्याचबरोबर THEIR, देअर म्हणजे त्यांचे, प्रोनाउन आहे ते. देअर हे काय आहे? प्रोनाउन आहे. आणि THRE देअर म्हणजे काय आहे? काय सांगते मला कोण सांगेल? पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये देअर काय आहे? डॉमिनिस्ट्रेटिव्ह. काय आहे? डॉमिनिस्ट्रेटिव्ह ना दर्शक सर्वनाम. डॉम काय? स्थलदर्शक सर्वनाम ना काय? स्थलवाचक सर्वनाम. ठीक आहे, बघा आता मी काय सांगतो ते ऐका. तर THERE देअर हे ऍडव्हर्ब आहे. त्याचा अर्थ होतो तेथे, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे ते. आणि THEIR देअर म्हणजे ते प्रोनाउन आहे. त्याचा अर्थ होतो त्यांचे. समजते सर्वांना? एक आहे प्रोनाउन आणि दुसरा आहे ऍडव्हर्ब. फरक आहे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये.
त्याच्यानंतर थर्ड वन एक आहे दे आर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आहे दे प्लस आर, दे आर माहिती आहे तुम्हाला. तर बघा आता खाली दिलेलं आहे इनकरेक्ट. पेरेंट्स वर्क फॉर देअर चिल्ड्रेन. आता इथं हे देअर बरोबर आहे का? देअर चिल्ड्रेन कोणतं देअर यायला पाहिजे? THEIR प्रोनाउन. हा, देअर म्हणजे मी काय सांगितलं आता, THEIR देअर म्हणजे त्यांचे पालक. तर कोणतं देअर यायला पाहिजे? आणि देअर म्हणजे THERE, देअर म्हणजे ते ऍडव्हर्ब आहे. ते प्रोनाउन आहे का? नाही. लक्षात घ्या. आता रूल काय सांगतो बघा. देअर इज जनरली युज्ड फॉर प्लेस. देअर रेफर्स possession, something belonging to them. They are is a contraction for they are. Example, children are playing with their toys. आणि there are many shops. They are going to Delhi. आता तिन्ही देअर मधला तुम्हाला फरक समजलेला असेल. समजलाय का? हो हो सर. हो सर. हा, ठीक आहे. तर बघा आता युनिक आणि मोस्ट युनिक. युनिक, मोस्ट युनिक अतिशय महत्वाचा रूल, अतिशय महत्वाचा रूल आहे. कसला रूल आहे? कसला रूल आहे? हा, फक्त महत्वाचा नाही, अतिशय महत्वाचा. 3 वेळा अतिशय लावून मग महत्वाचा आहे. जसं आपण व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणतो ना, त्या प्रकारातला हा रूल आहे. बघा आता काय आहे रूल. तर युनिक आणि मोस्ट युनिक. इनकरेक्ट काय आहे? दिस इज द मोस्ट युनिक ड्रेस. करेक्ट काय आहे? दिस इज द युनिक ड्रेस. आता रूल पहा, इथला रूल महत्वाचा आहे, त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल. तर रूल काय आहे बघा. ऍडजेक्टिव्ह लाईक युनिक, आयडियल, एंटायर, एक्स्ट्रीम, परफेक्ट डू नॉट ऍडमिट डिफरंट डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. म्हणजे युनिक, आयडियल, एंटायर, एक्स्ट्रीम, परफेक्ट याच्यात कुठल्याही प्रकारची कंपॅरेटिव्ह डिग्री होत नाही. त्याच्यामुळं ते मोस्ट वगैरे असलं काय लावायचं नाही. समजतंय का? खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे. दॅट जॉब इज परफेक्ट. द मोस्ट परफेक्ट म्हटलंय का त्यांनी? नाही. दीज कंडिशन्स आर आयडियल. आर द आयडियल म्हटलंय का? नाही. तर डायरेक्ट आहे ते, त्याच्यात द मोस्ट वगैरे लावायची आवश्यकता नाही. फक्त द युनिकला दिलेला आहे बघा, लाईक युनिक. बाकीच्या ठिकाणी तर परफेक्ट परफेक्टच ठेवलेला आहे. आयडियल आयडियलच आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा एक रूल कोणता? आय मीचा. हा पण रूल अतिशय महत्वाचा आहे. स्मिथ अँड मी. स्मिथ अँड मी. आता मी तुम्हाला कधीतरी शिकवताना सांगितलेलं असेल. सांगितलंय का? सांगितलंय का? हो सर. सांगितलं. काय सांगितलंय सांगा बरं. काय सांगितलंय? कर्ता हा प्रथमामध्येच असतो. राईट राईट राईट. तर काय सांगितलं होतं मी? एकदा तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापदाच्या नंतरच आपण काय यूज करायचं? काय यूज करायचं? द्वितीय. हा, मी. क्रियापदाच्या नंतरच आपण मी यूज करायचं, त्याच्या अगोदर आयच यूज करायचं. आता इथं बघा, स्मिथ अँड मी वेंट टू द मॉल. तर वेंट नंतर आपण मी यूज करायला पाहिजे होतं. तर ज्या ठिकाणी मी आलेला आहे तिथं आपण अर्थातच काय करायला पाहिजे? आय म्हणजेच फर्स्ट पर्सन प्रोनाउन यूज करायला पाहिजे. रूल बघा. वेन टॉकिंग अबाउट डुईंग सम ऍक्टिव्हिटी विथ समवन एल्स यूज his or her name followed by and I and followed by I नंतर. जसं एक्झाम्पल्स, my brother and I love ice cream. John and I are planning a trip. म्हणजे तुम्ही
सब्जेक्टच्या ठिकाणी जॉन अँड मी असं नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं? जॉन आय आय. हा, म्हणजे ज्या ज्या वेळेस सब्जेक्ट असेल त्या त्यावेळेस तुम्हा सर्वांना माहिती आहे की रे, आय हे सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे, माहित आहे ना सर्वांना. आणि मी हे आपलं काय असतं, ऑब्जेक्ट असतं ना, शिकलोय ना आपण. हा, आणि व्हर्बच्या अगोदर जे काही प्रोनाउन येतं ते नेहमी कसं असतं, सब्जेक्टिव्ह असतंय. आणि व्हर्बच्या नंतर जे येतं ते ऑब्जेक्टिव्ह असतंय, ते पण शिकलेलो आहे. म्हणजे कितीतर त्याला रूल्स आहेत, कॉमन आहे ते. मी शिकवताना तुम्हाला ते सांगितलेलं सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे देन अँड दॅन. याच्यात पण गफलत करतो आपण. देन आणि दॅन. सी इज ब्युटिफुल देन हर असं असेल का रे? नाही. कसं असायला पाहिजे? सी इज ब्युटिफुल दॅन हर. दॅन हर. कारण कंपॅरेटिव्ह म्हणजे दॅन येतं, ब्युटिफुल दॅन, माहित आहे तुम्हाला. दॅन इज युज्ड फॉर कंपॅरिझन, माहित आहे तुम्हाला, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. देन इज युज्ड फॉर प्लॅनिंग अ शेड्यूल. देन आम्ही इकडे गेलो, देन आम्ही तिकडे गेलो. टू इंडिकेट इन्स्ट्रक्शन्स किंवा फॉलो द इन्स्ट्रक्शन असं. ही इज क्लेव्हर दॅन हर. फर्स्ट आय विल गो टू अमृतसर देन दिल्ली. पहिल्यांदा मी कुठं जाईन? अमृतसर. हा, आणि त्यानंतर कुठं जाईल? दिल्ली. हा, तर दॅन हे काय आहे? कंपॅरेटिव्ह आहे. देन हे सिक्वेन्स सांगायला आहे. कशासाठी आहे ते? देन सिक्वेन्स. त्याच्या पुढं आम्ही इकडे जाईल, नंतर असं करेन, तसं करेन. त्याच्यानंतर अमाऊंट अँड नंबर कधी वापरायचं? अमाऊंट बघा, तर अ ग्रेटर अमाऊंट ऑफ पीपल आर व्हिजिटिंग द स्टेडियम. आणि करेक्ट सांगितलेलं आहे, अ ग्रेटर नंबर ऑफ पीपल आर व्हिजिटिंग द स्टेडियम. तर पीपल सोबत काउंटिंगला आपण काय वापरतो? नंबर वापरतो. जसं बघा, अमाऊंट इज युज्ड फॉर अनकाउंटेबल कमोडिटीज आणि नंबर इज युज्ड फॉर काउंटेबल थिंग्स. समजतंय? काउंटेबल, अनकाउंटेबल. ठीक आहे. जसं आपण अमाऊंट म्हणतो पैशाची. a large amount of sand is needed for the project. आता सँड आपण मापू शकतोय का? काउंट करू शकतोय का सँड? नाही. म्हणून तिथं काय केलेलं आहे? अमाऊंट वापरलेला आहे. आणि आपण त्याच्यानंतर वी कॅन वॉच अ नंबर ऑफ टीव्ही शोज. आपण पाहू शकतोय ना, किंवा त्याचं काउंटिंग करू शकतोय. 4 शो, 5 शो, 10 शो. त्याच्यानंतर फ्युअर आणि लेस. देअर आर लेस ड्रेसेस आणि देअर आर फ्युअर ड्रेसेस. आता फ्युअर इज युज्ड विथ काउंटेबल आयटम्स. हे पण येतं बघा, हे याच्यावर येणार प्रश्न. फ्युअर इज युज्ड फॉर काउंटेबल आयटम्स. फ्युअर कशासोबत वापरायचं? काउंटेबल, जे आपण काउंट करू शकतोय त्याच्या सोबत वापरायचं. आणि लेस कशासोबत वापरायचं? लेस अनकाउंटेबल. हा, अतिशय महत्वाचं आहे हे सुद्धा. त्यानंतर डिड नॉट आहे, आय डिड नॉट सॉ. सांगा बरं काय चूक आहे आता? ते तुम्ही, आपण किती वेळा ते अभ्यासलंय सांगा? डिड नॉटचं अभ्यासलंय की नाही? दीड वापरल्यावर सी घ्यायला पाहिजे. हा, म्हणजेच काय आहे? असलेलं आहे, आय डिड नॉट स्टडी मॅथ्स, ही डिडंट गेट अप. तर यूज बेस फॉर्म ऑफ द वर्ब विथ डीड. ते तुम्हाला सांगितलेलं आहे. डू, डज आणि डीड त्यांच्यासोबत काय वापरायचं आहे आपल्याला? डू, डज आणि डीड यांच्यासोबत काय वापरायचं असतं? मेन फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे. आय डिड नॉट स्टडी ते झालं. आय डिडंट गेट अप अर्ली टुडे. हर मदर डिड नॉट अलाव हर टू गो आउट विथ हर फ्रेंड्स. ठीक आहे. त्यानंतर टू इनफ आलं बघा. इनफ शिकलोय ना आपण? इनफ शिकलोय का? इनफ. हो सर. हा हा, महत्वाचं आलंय ते, येतंय परीक्षेला सुद्धा येणार. तर टू इनफ. इनकरेक्ट काय? द शर्ट इज टू इनफ फॉर मी. आता बघा, टू इनफ.
तर आपलं काय ठरलं होतं? द शर्ट इज टू बिग फॉर मी आणि टू इज युज्ड बिफोर ऍडजेक्टिव्ह अँड ऍडव्हर्ब. आणि इनफ कधी वापरलं जातं? कधी वापरलं जातं? नाऊन नावाच्या आधी. फोर नाउन. हा, नाऊनच्या आधी. परंतु ऍडजेक्टिव्हच्या नंतर. नंतर. हा, ऍडजेक्टिव्हच्या नंतर. आता टू जे आहे टू, ते टू कधी वापरायचं आहे? ऍडजेक्टिव्हच्या अगोदर. अगोदर. आणि इनफ ऍडजेक्टिव्हच्या नंतर. लक्षात घ्या. नंतर. In the above sentence, use to with the adjective big. Enough is used before nouns. त्याचबरोबर आफ्टर adjective. माहिती आहे ना सर्वांना? Enough is used before nouns. ते पण आपण सांगितलं होतं. आणि त्याच्या पुढे एक वाक्य दिलं होतं. Enough is used after ऍडजेक्टिव्ह. हा, आय डोंट हॅव इनफ टाइम. टाइम हे काय नाऊन आहे, त्याच्या अगोदर इनफ वापरलेला आहे. आता फक्त इथं काय केलं त्यांनी? इनफ आणि टू मधला फरक सांगितलाय. तर टू आपल्याला कधी वापरायचा आहे? टू कधी वापरायचा आहे? ऍडजेक्टिव्हच्या अगोदर. आणि इनफ कधी वापरायचा आहे? नंतर. ठीक आहे. हा. ठीक आहे, लक्ष द्या सर्वांनी, अतिशय महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्वाचे इथं काढलेलं आहे. तर जेरंड सर्वांना माहित आहे. जेरंड म्हणजे सर्वांना माहित आहे का काय? जेरंड म्हणजे वर्ब आयएनजी. समजते सर्वांना? जेरंड म्हणजे काय असतं? वर्ब प्लस वर्ब प्लस आयएनजी. आता बघा, अतिशय महत्वाचा नियम आहे. तुम्हाला फक्त टीचर एक्झाम साठीच नाही, तर तुमची बाकीची कुठलीही एक्झाम असू द्या, इव्हन एमपीएससी ची असू द्या, तर त्या एमपीएससी मध्ये सुद्धा तुम्हाला या पीडीएफ मधले प्रश्न आलेले पाहायला मिळतील. समजतंय? अतिशय महत्वाचं आहे. जरा थोडं लक्ष द्या. थोडा वेळ गेला तरी जाऊ द्या आपला एक्स्ट्रा, पण हालू नका. जेरंड्स. तर वी एन्जॉय टू गो फॉर वॉक आफ्टर डिनर. आणि करेक्ट सांगितलेलं आहे वी एन्जॉय गोईंग. वी एन्जॉय गोईंग. तर बघा, आता काय केलंय? एन्जॉय नंतर काय वापरलंय? प्लस वर्ब नंतर म्हणजे त्यालाच आपण वर्ब प्लस आय. बरोबर आहे. वर्ब, हा, त्यालाच आपण जेरंड म्हणतो. एन्जॉय नंतर काय वापरलेलं आहे? वर्ब आयएनजी. अर्थात त्यालाच आपल्या ग्रामरच्या भाषेमध्ये काय म्हणतात? जेरंड म्हणतात. तर आपण एन्जॉय नंतर नेहमी काय करायचं आहे? वर्ब आयएनजी वापरायचा आहे. एन्जॉय स्विमिंग, एन्जॉय मीटिंग, एन्जॉय, अजून काय असेल सांगा? एन्जॉय नंतर वर्ब आयएनजी वापरून सांगा मला. एन्जॉय मीटिंग, एन्जॉय कुठलं? स्विमिंग, एन्जॉय इटिंग, एन्जॉय ड्रॉइंग, एन्जॉय सिंगिंग. बरोबर आहे. तर अ जेरंड इज अ वर्ब फॉर्म which functions right as a noun. In other words, a gerund is a noun made from a verb by adding ing. There are some verbs like dislike which are always followed by gerund. Example, we enjoy going for a walk. And the gerund always follows the verb enjoy. I love eating. आताच मी सांगितलं होतं, लव नंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? आयएनजी लावायचा वर्बला. जेरंड वापरायचं आहे. आयएनजी म्हणायचं नाही आता. वर्ब प्लस आयएनजी. जेरंड म्हणा. जेरंड वर्ब प्लस आयएनजी म्हणून. हा, काय वापरायचं आहे? तर जेरंड म्हणा. म्हणजे कसं होतं, ते डायरेक्ट तुमच्या लक्षात राहतं जेरंड म्हणजे काय आहे ते. कारण कधी कधी वर्ब प्लस आयएनजी वेगळ्या अर्थानं पण येऊ शकतं. तर आता बघा, एव्हरी डे 2 शब्द आहेत आणि एव्हरी डे 1 शब्द आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे काय? बोला. मला एक प्रश्न होता की याच्यात जेरंड मध्ये वर्ब प्लस आयएनजी केल्यानंतर
काय म्हटलेलं आहे की गोईंगचं ऍज अ नाऊन म्हणून वापरलं जातं ना, म्हणजे ते जे व्हर्ब असतं ते ऍज अ नाऊन होऊन जातं का? ते वर्ब नाही राहत का? अहो ते वर्ब नसतंच ऍक्च्युली, ते नाऊनच असतंय. आपण जसं म्हणतो स्विमिंग इज गुड एक्सरसाइज, त्यातलं स्विमिंग हे काय आहे सांगा? स्विमिंग नाऊन आहे. काय आहे? नाऊन. नाऊन आहे. हा, तर तसंच काय होतं, ज्या वेळेस त्याला एन्जॉय असेल किंवा लव असेल, त्याच्यानंतर जर वर्ब आयएनजी कुठलं आलं तर ते काय होतं, जेरंड, अर्थात ते नाऊन असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणत होतो मागाशी की त्याला जेरंड म्हणा. जेरंड कशाला म्हणतात? तर वर्ब प्लस आयएनजी, परंतु त्याचं मिनिंग मात्र काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे? नाऊन. नाऊन. त्याचं फंक्शन काय यायला पाहिजे? नाऊन यायला पाहिजे, Noun. फंक्शन. हा, म्हणजे तर जर त्याला ते ते म्हणतात. वर्ब ठीक आहे आहे. ते नाऊन झालंय हे कधी ओळखायचं? त्याच्या फंक्शन नुसार. हा, त्याचं फंक्शन प्लस त्याच्या मागे पुढे तुम्हाला बाकी काय टू बीचं रूप वगैरे काय दिसणार नाही ना, त्याच वेळेस तुम्ही म्हणायचं. अच्छा. समजा त्या वर्बच्या अगोदर टू बीचं रूप जर आलं तर ते वर्ब असणार आहे. आता इथं काय, Okay. एन्जॉय, आय लव्ह किंवा इज इटिंग असं जर म्हटलं, इज इटिंग काय होणार आहे? जेरंड असणार आहे का? इज इटिंग नसणार नाही, आहे ते जेरंड. वर्ब ते असणार आहे. वर्ब असणार. ते वर्ब असणार आहे. आपल्याला माहित आहे इज इटिंग काय आहे, आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे का? ओके सर, थँक्यू सर. तर एव्हरीडे आणि एव्हरीडे, आता याच्यातला फरक आपल्याला पाहायचा आहे. ही नीड अ कार फॉर हिज एव्हरीडे ऍक्टिव्हिटीज. तर ही नीड अ कार फॉर हिज एव्हरीडे ऍक्टिव्हिटीज. आता बघा, एव्हरीडे इज ऍडजेक्टिव्ह, इज अन adjective that means commonplace or happening every day. Every day is an adverbial phrase. बघा, every day काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि every प्लस डे काय आहे? आहे हॅपनिंग. हा, तर एक्झाम्पल बघा, आय मीट हिम एव्हरी डे, म्हणजे प्रत्येक दिवशी मी त्याला भेटतो. आणि ही गोज टू कॉलेज एव्हरी डे, प्रत्येक दिवशी तो कॉलेजला जातो. आता या प्रत्येक दिवशी मध्ये फरक आहे ना. जो सुरुवातीचा एव्हरी डे आहे, आय मीट हिम, हा तेच एक्झाम्पल दिले. आता त्याच्या पुढे एक एव्हरी डे दिलेला आहे, आय नीड अ लॅपटॉप फॉर माय एव्हरी डे वर्क, म्हणजे प्रत्येक दिवशीच्या कामासाठी. कुठल्या कामासाठी? प्रत्येक दिवशी. हा, म्हणजे हा ठीक आहे, म्यूट करा, म्यूट करा. मी सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस एव्हरी डे ऍज अ वन वर्ड येईल, एव्हरी डे ऍज अ वन वर्ड येईल, त्या वेळेस ते एक ऍडजेक्टिव्ह असतं. आणि ज्या वेळेस एव्हरी डे हे दोन शब्द येतील, त्या वेळेस ते काय असतं? ऍडव्हर्ब असतं. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पजेशन शेअर्ड बाय टू पर्सन्स. एक प्रश्न येतो, पजेशन सांगायचं आहे आपल्याला. तर बघा, आता इथं काय दिलेलं आहे? इनकरेक्ट मध्ये सुरुवातीला जाऊया आपण. इट इज स्मिथ्स अँड पीटर्स कार. हुज कार? स्मिथ्स अँड पीटर्स कार. दिस स्टेटमेंट इज ग्रामॅटिकली रॉंग. व्हाय रॉंग? खाली दिलंय, यूज अपॉस्ट्रॉफी ओनली आफ्टर द नेम ऑफ द सेकंड पर्सन. दोन ठिकाणी अपॉस्ट्रॉफी द्यायचा आहे का आपण? दोन ठिकाणी अपॉस्ट्रॉफी नाही, फक्त एका ठिकाणी, तो म्हणजे शेवटच्या वेळेस. जसं दिस इज मार्क अँड स्मिथ्स हाऊस. हुज हाऊस? दिस इज मार्क अँड स्मिथ्स हाऊस. दोन्ही वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह पजेसिव्ह द्यायचा आहे का तिथं अपॉस्ट्रॉफी? नाही द्यायचं, एकाच वेळेला द्यायचं आहे, सेकंड टाइमला फक्त. तेवढं लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येतो. त्याचबरोबर आहे बघा, पुन्हा इथं आलेला आहे हिज, हर्स आणि इट्स. तर द डॉग लॉस्ट हिज बोन, द जेंडर इज अननोन. आता ज्या वेळेस आपण द डॉग लॉस्ट हिज बोन, द जेंडर इज अननोन, कळत नाही आपल्याला, बरोबर का? पण जर आपण इथं म्हटलं करेक्ट, द डॉग लॉस्ट इट्स बोन, तर आपल्याला हे पण माहित आहे की प्राण्यांच्या संदर्भात आपण काय वापरत असतो? प्राण्यांच्या संदर्भात आपण काय वापरतो? हा, उलट सांगितलं त्या मॅडम. प्राण्यांच्या संदर्भात आपण काय वापरतो? इट वापरतो.
किंवा छोटा बच्चा असेल, बालक असेल, बेबी असेल, तर त्याला सुद्धा काय वापरतो आपण? छोटा बच्चा, बालक असेल तर इटच वापरतो. इट्स तर हा अतिशय महत्वाचा इटचा प्रश्न आहे. एकदा तो मला आला होता कुठंतरी, तुम्हाला पण कुठंतरी येणार. आल्यानंतर मात्र करेक्ट सोडवा. सोडवचाल का? इट्स हे प्रोनाउन कुणासाठी वापरायचं? कुणासाठी वापरायचं Animals इट्स आणि हे प्रोनाउन? प्राण्यांसाठी आणि लहान लहान बेबी ॲनिमल आणि लहान बेबी. बरोबर. हा, समजा स्नेक असेल तर स्नेक साठी आपण काय वापरणार? स्नेक इट. इटच. इटच वापरायचं. प्रश्न येतो, स्नेक वरून प्रश्न येतो. हा, बर्ड साठी, पक्ष्यांसाठी. हो, इट्स वापरायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हिज डॉग पार्टिसिपेट्स इन मेनी डॉग शोज. इट हॅज ओन मेनी प्राइजेस. आता डॉग बद्दल इथं काय वापरलेलं आहे? इट वापरलेला आहे. समजतंय ना? त्या डॉग बद्दल इथं काय वापरलेलं आहे? इट वापरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघा, की तो प्रश्न जो आहे तो, एक मिनिट. हा, तर हा, गुड आणि वेल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुड आणि वेल? असा एक प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. काय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेल अँड गुड किंवा गुड अँड वेल? तर बघा, ही फील्स वेल. नो, ही फील्स गुड. यूज गुड व्हेन एक्सप्रेसिंग हॅपीनेस. ज्यावेळेस तुम्हाला हॅपीनेस यूज करायचा असतो किंवा सांगायचा असतो, त्यावेळेस तुम्ही काय वापरलं पाहिजे? हॅपीनेस साठी गुड. एक्झाम्पल बघा, सी फील्स गुड आफ्टर अटेंडिंग अ कॉन्सर्ट. एक शो बघून तिला काय झालेला आहे? आनंद वाटलेला आहे. कॉन्सर्ट. ही फील्स गुड बाय वर्किंग फॉर द कंट्री. देशासाठी काम करून त्याला आनंद झालेला आहे. तर जिथं जिथं फील्स गुड असा एक्सप्रेशन येत असेल तिथं आपण काय वापरायचं आहे? गुड वापरायचं आहे. आता वेल आणि गुड क्वालिटी मध्ये बघा, क्वालिटी. सी कुक्स गुड. सी कुक्स वेल. ऍक्शन आहे ना, कुकिंग. रूल, यूज वेल when expressing a quality of someone or something. The machine works well. मशीन कसं काम करते? गुड काम करते का? मशीन वेल. कसं काम करते? वेल काम करते. आणि आपल्याला कसं वाटतंय? आनंदी वाटतंय. म्हणजे कसं वाटतंय आपल्याला? वेल वाटतंय का गुड वाटतंय? गुड. गुड. She sings well. How does she sing? She sings well. She sings good म्हणायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इच इज आणि इच आर. कोणतं यूज करायचं आहे बघा. इच ऑफ द कार्स आर फास्ट. इच ऑफ द कार इज फास्ट. तर यूज सिंग्युलर वर्ब इज विथ इंडेफिनिट प्रोनाउन सच ॲज इच, नन, नायदर. इच, नन, नायदर सोबत आपण कुठलं प्रोनाउन यूज करायचं आहे? आयदर नॉर ना सर. हा, ते नायदर नॉर येत असते त्याच्यात. फक्त मला सांगा, ते प्रोनाउन नाही आहे. नॉर हे प्रोनाउन नसतं, त्याची जोडी असते. मला काय सांगायचं आहे की सिंग्युलर वर्ब फक्त सांगायचंय. इज बरोबर, सिंग्युलर. हा, तर इच ऑफ द स्टुडंट इज फास्ट. तर इच बरोबर आपल्याला इच ऑफ द स्टुडंट्स. जरी स्टुडंट्स तिथं आलेलं असलं, यस प्रत्यय दिसतंय का सर्वांना? इच ऑफ द स्टुडंट्स. तर स्टुडंट्स नंतर ऍक्च्युली तिथं आपल्या ग्रॅमॅटिकल रूल नुसार काय यायला पाहिजे होतं? आर. आर. हा, परंतु तिथं इज येतंय. तर काय इज येतंय? तर आपला रूल आहे की यूज सिंग्युलर वर्ब म्हणजेच इज. इज हे काय आहे? सिंग्युलर वर्ब आहे. आणि प्लुरल वर्ब कोणता आहे सांगा बरं प्रेझेंट मधलं? प्लुरल आर. हा, तर आर न यूज करता आपण काय केलेलं आहे? इज केलेला आहे. बिकॉज इच हा वर्ड तिथं आलेला आहे. तर इच
इज लक्षात ठेवायचं. इच आर आहे का? नाही. नायदर ऑफ देम इज माय क्लासमेट, वन ऑफ माय फ्रेंड इज ओबीज. ठीक आहे. त्याच्यानंतर वन ऑफ द शिकलोय का आपण हे? वन ऑफ द. वन ऑफ द ट्रेन इज हो, लेट. sir. करेक्ट. वन ऑफ द ट्रेन इज लेट. तर वन ऑफ द ट्रेन्स काय यूज करायचं आपल्याला? वन ऑफ द नंतर सिंग्युलर की प्लुरल करायचं वर्ब किंवा क्रियापदाला हा सिंग्युलर करायचं आहे. आणि जे नाऊन आहे ते मात्र कसं असणार आहे? नाऊन प्लुरल. हा नाऊन जे आहे जर बघा आता आतला इथला जो आपला मुख्य कर्ता आहे तो कोणता आहे? मला कोण सांगतंय? ट्रेन. या वाक्यातील मुख्य हा तर नाही 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 ट्रेन्स आहे, परंतु तू एक ट्रेन आहे का अनेक ट्रेन आहेत? तर सुरुवातीला उल्लेख काय केलेला आहे? वन ऑफ द ट्रेन. ट्रेन. कुठे गेलं ते ट्रेन? खालच्या साईडला सर. हा तर हा इथं बघा वन ऑफ द ट्रेन्स. ट्रेन्स आहेत परंतु त्यापैकी म्हणून पुढं काय आलेलं आहे? इज आलेला आहे. वन ऑफ द ट्रेन इज लेट. आणि ऑल द ट्रेन्स असतं तर पुढं काय आलं असतं सांगा बरं? ऑल द ट्रेन्स आर. आर हा बरोबर आहे. तुम्हाला समजलं हे काय आहे? The Taj Mahal is one of the 7 wonders of the world. He is one of my best friend. Is one of my best friends. जरी पुढे फ्रेंड्स आला असलं तरी इकडे काय आहे? वन आहे. त्याच्यामुळे ही झालेलं आहे. समजतंय का? हो सर. आणि अतिशय महत्वाचा क्वेश्चन. कसला क्वेश्चन? अतिशय महत्वाचा क्वेश्चन आलेला आहे 23. काय आहे? पोलीस इज पाहिजे का पोलीस आर पाहिजे? सांगा मला. इथंच सांगा. दुसऱ्या पानावर जायच्या अगोदर सांगा. पटकन सांगा. आर सर. पोलीस जरी पोलीस हे काय आहे इज कमिंग असं वाटत असलं तरी सुद्धा आपल्याला पोलीस आर वापरायचं. आता पोलीस नंतर हॅज वापरायचं का हॅव वापरायचं सांगा बरं? पोलीस नंतर हॅज वापरायचं का हॅव वापरायचं? हॅव. हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला इथं काय शिकवलेलं आहे? पोलीस आर शिकवलंय, पण एक्झाम मध्ये तुम्हाला येणार पोलीस हॅव. मी सांगतो तुम्हाला काय येणार? पोलीस हॅव येणार. तुम्ही तिथं हॅज लिहायचं ना. ठीक आहे. यूज प्लुरल ऑफ फॉर्म ऑफ आर when referring to police in general. The word police is aggregate noun म्हणजे एकत्र आलेलं नाउन आहे. जसं a word representing an indefinite number of parts. Aggregate nouns have a plural form when referring to a single person or a specific department. Use singular is. The police are blocking of the street. रस्ता अडवलेला आहे. Where the robbery occurred. जिथं रॉबरी झालेली आहे तिथला रस्ता पोलिसांनी अडवलेला आहे. वही नाही की ना तुमची? हा आहे घरी. मॅडम आहे त्या घरी या. मी पण आहे पण माझा तास चालू आहे इकडं. हा म्यूट करा. घरी आला. हॅलो सर. सर. हा म्यूट केलं का सर? केलं ते. फोन आला होता. ही प्रॉब्लेम झाला. हा ठीक आहे. कोण काय म्हणताय विचारा लवकर. सर तुम्ही म्यूट नाही करू शकत का? जसं आपण झूम मध्ये म्यूट करतो सगळ्यांना तसं तुम्ही म्यूट नाही करू शकत का? अहो करू शकतोय हो, पण मला तुम्ही सर्व लोक फार आवडतात त्याच्यामुळे मी कोणालाच असं म्हणत नाही की बाबा हे काय 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 होतं म्यूट केलं की मग मला वाटतं बाबा तुम्हाला काहीतरी विचारायचं असते
मग ते अनम्यूट करा. त्याच्यापेक्षा मी म्हणतो ठीक आहे, पण ज्याची त्याची ती जबाबदारी आहे की आपण म्यूट करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांना कॉल आला होता सरांना. ठीक आहे. हा, तर पोलीस आर आणि पोलीस डिपार्टमेंट इज, ज्या वेळेस पोलीस नंतर आपला शब्द यूज करायचा असेल आर वापरायचा आहे, पण जर पोलीसचं एखादं डिपार्टमेंट सांगायचं असेल तर मात्र काय वापरायचंय? इज वापरायचं. इज वापरायचं. राईट. त्याच्यानंतर मिसप्लेस्ड ऍडव्हर्ब्स, अतिशय महत्वाचं. मिसप्लेस्ड ऍडव्हर्ब्स अतिशय महत्वाचं. ते काय आहे की आपल्याकडे एक म्हण आहे बघा, घोडा आधी का टांगा आधी. काय असतो अगोदर? घोडा आधी का टांगा आधी काय असतंय? अंड की आधी कोंबडी तसं काय? नाही, अंडा आधी कोंबडी आधी नको, त्याला खूप वेगळं आहे ते, भांडण लावून जायचं नाही. फक्त टांगा अगोदर की घोडा अगोदर ते सांगा. काय अगोदर असायला पाहिजे? हा, घोडा अगोदर असायला पाहिजे. हा, ते कसं आहे, ते अंडा आधी का ते आपल्याला भांडण खेळत बसायचे नाही. ते आपण नंतर 31 तारखेच्या नंतर आपली एक्झाम झाल्यानंतर एखादं लेक्चर घेऊया, सर्वांचा छानपैकी गप्पा मारूया, चालेल, त्यावेळेस बघूया. ठीक आहे. तर मिसप्लेस्ड ऍडव्हर्ब्स म्हणजे घोडा आधी की टांगा आधी, ते काहीतरी एक म्हण आहे. तर ही ऑलमोस्ट वॉश्ड ऑल द कार्स, इनकरेक्ट आहे. आता बघा इथं ऑलमोस्ट हे कुठे यायला पाहिजे? पुढे सांगितलंय ही वॉश्ड ऑलमोस्ट ऑल, फ्रेजच आहे आपल्याकडे, एक सेट फ्रेज आहे, माहिती आहे ना सर्वांना? ऑलमोस्ट ऑल स्टुडंट्स वेर प्रेझेंट आपण असं म्हणतो की नाही? म्हणजे क्रियेनंतर आलं पाहिजे सर. वॉश वर्क नंतर. क्रियेनंतर, हा ठीक आहे, क्रियेनंतर लक्षात ठेवा, किंवा ज्या क्रिया आपण त्याला वर्णन करतोय त्या क्रियेनंतर ते ठेवायचं आहे आपल्याला. बी केअरफुल वेअर द ऍडवर्ब इज प्लेस्ड इन द सेंटेन्स इट हॅज अ डिफरंट मिनिंग. बोथ द सेंटेन्सेस अबाव हॅव द डिफरंट मिनिंग. प्रत्येकाचं वेगवेगळं त्याचा अर्थ आहे. तर आपण ते काय करायचं, शक्यतो जे आपल्याला त्याचं जे क्वालिफाय करत आहे तो शब्द कोणत्या इतर शब्दांना, त्याच्या अगोदर वापरायचा आहे. आता ऑलमोस्ट हे वॉशडला क्वालिफाय करतंय का? नाही. कशाला? ऑल ला करतंय. ऑलमोस्ट ऑल द कार्स या फ्रेजला ते क्वालिफाय करतंय. म्हणजे ऑलमोस्ट ऑल असे आपल्याकडे सेट फ्रेज पण आहे, त्याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर द ओमिशन ऑफ द सेकंड पार्ट ऑफ कंपॅरिझन, जसं स्मिथ लाइक्स मॅथ मोर दॅन इंग्लिश. करेक्ट काय आहे? स्मिथ लाइक मॅथ्स मोर दॅन ही लाइक्स इंग्लिश. असं कंपॅरिझन करायचंय आपल्याला. तसं दॅन इंग्लिश नाही, तर दॅन ही लाइक्स इंग्लिश. समजतंय? दॅन इंग्लिश नाही तर काय? दॅन ही लाइक्स इंग्लिश. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. अ अँडचं तर सर्वांना माहिती आहे, आपण डिटेलमध्ये केलं होतं. अ अँडचं माहिती आहे ना सर्वांना? हो. वाचा, आता इथं दिलंय, वाचा सर्वांनी. हा रूल वाचा, मनातल्या मनात वाचा, रूल वाचा, आणि कोणतरी एक जणांना मोठ्याने वाचा. कुणीतरी एक जणांना मोठ्याने वाचा. ओल्ड हा शब्द कॉन्सोनंट मध्ये दिलेला आहे आणि त्याचा उच्चार स्वराने होतोय. बरोबर आहे. पुढं त्याच्यानंतर एक मिनिट. ओ हा काय कॉन्सोनंट आहे काय? सॉरी ओवल्स आहे. हा ओवेल्स. बघा पुन्हा एकदा काय आहे. द बिगिनिंग वर्ड्स साऊंड लाईक अ कॉन्सोनंट. काय म्हटलंय त्यांनी? ज्यावेळेस आपल्याकडे कॉन्सोनंट साऊंड सारखा आवाज होतो त्यावेळेस आपण काय यूज करतो? कॉन्सोनंट साऊंड सारखा उच्चार झाल्यावर ए करतो. इफ इट साऊंड्स लाईक अ वॉवल वी यूज अँड. वी हिअर
a vowel sound at the beginning of a uncle and a consonant sound at the beginning of a university. माहित आहे ना अंकल आणि युनिव्हर्सिटी मध्ये फरक आहे, माहित आहे का सर्वांना? अंकल आणि युनिव्हर्सिटी हो, मध्ये सर. काय फरक आहे? अंकल हा तर तेच दिलेलं आहे पुढं. हा द बिगिनिंग ऑफ द युनिव्हर्सिटी इज university. Example, a horse, an hour, a university. A horse, an hour, a university. बघा अतिशय महत्वाचं आहे अल्टरनेटिव्ह आणि अल्टरनेट. The salad is a healthier alternate. The salad is a healthier alternative. पर्यायी. Alternate occur in turn repeatedly. Alternate म्हणजे काय? Repeatedly. पुन्हा पुन्हा. Alternate. पुन्हा पुन्हा येणे. Alternate. Alternative available as another possibility or choice. Alternative म्हणजे पर्याय असतं आणि alternate म्हणजे तीच क्रिया पुन्हा पुन्हा. Alternate days. माहिती आहे ना सर्वांना? Alternate days. Alternate days. हो Alternate days म्हणजे काय सांगा बरं? एक हा? दिवसाआड. डे आफ्टर हा राईट. एक दिवसात म्हणजे आज असेल तर परवा, उद्या नाही. त्याच्यानंतर हा उद्या नाही. राईट. एक डे स्किप करून पुढचा म्हणजे अल्टरनेट डे. आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. समजतंय सर्वांना? समजलंय? हा amicable आणि amiable. So the teams were amicable, the teams were amiable. Amicable used for arrangement or settlement, agreed peacefully by parties. Amicable used to describe kind, gentle, friendly people. Amicable म्हणजे प्रेमळ. Amicable म्हणजे कसला? प्रेमळ. प्रेमळ. समजते सर्वांना? एक शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला amiable लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. शब्द आपल्या लक्षात कुठला ठेवायचा आहे? ॲमिकेबल म्हणजे प्रेमळ आहे. युज्ड टू डिस्क्राइब काइंड, दयाळू आहे. हॅलो सर. झाला. हॅलो. आवाज येत नाहीये सर. व्हिडिओ पास झालाय. ॲमिकेबल आणि ॲमिएबलच चालू होतं ना.